नमस्कार. आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे. मराठी बालभारती इयत्ता दुसरी यामध्ये आज आपण पाठ क्रमांक 4 अशी झाली फजिती या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहा, मला हे समजले. यामध्ये प्रश्न पहिला, उत्तरे लिही. गाढवाच्या पाठीवर पहिल्या वेळी कशाचे ओझे होते? आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. उत्तर, गाढवाच्या पाठीवर पहिल्या वेळी मिठाचे ओझे होते. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे आ, गाढव पाय घसरून कोठे पडले? आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. उत्तर, गाढव पाय घसरून पाण्यात पडले. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न ई, गाढव पाण्यात पडल्यावर पुढील प्रश्न ई, गाढव पाण्यात पडल्यावर त्याच्या पाठीवरचे मिठाचे ओझे हलके का झाले? आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. उत्तर, गाढव पाण्यात पडल्यावर त्याच्या पाठीवरचे ओझे हलके झाले कारण पाण्यात मीठ विरघळले होते. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 उत्तर लिही आपला पूर्ण झाला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. योग्य पर्याय निवडून आपल्याला राईटची खूण करायची आहे, म्हणजे बरोबरची खूण करायची आहे, अशी टिक करायची आहे. तर पहा, मीठ पाण्यात विरघळल्याने ओझे हलके जड झाले. तर आता या ठिकाणी आपण 2 शब्द आहेत, हलके किंवा जड. तर आपल्याला माहीत आहे मीठ पाण्यात विरघळल्यामुळे ते काय झाले, हलके झाले. तर आपण हलक्या या शब्दावर काय करायचे आहे, अशी बरोबरची टिक करायची आहे. त्यानंतर पुढील आहे आ, दुसऱ्या वेळी मालकाने गाढवाच्या पाठीवर कापसाचे किंवा साखरेचे ओझे लादले. या ठिकाणी आपल्याला कापसाचे आणि साखरेचे यापैकी एक शब्द निवडायचा आहे. आपल्याला माहीत आहे दुसऱ्या वेळी मालकाने गाढवाच्या पाठीवर कापसाचे ओझे लादले होते, म्हणून आपण कापसाचे या शब्दावर काय करायचे आहे, टिक करायची आहे बरोबरची, अशी खूण करून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे ई, कापूस पाण्यात भिजून अधिक हलका ऑब्लिक जड झाला. आता हलका आणि जड या दोन्ही शब्दापैकी आपल्याला बरोबर शब्द निवडायचा आहे. आपल्याला माहीत आहे कापूस पाण्यात भिजल्यामुळे जड झाला, तर आपण जड या शब्दावर अशी खूण करायची आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 पूर्ण केलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. पाठातील गोष्ट वाच आणि वाक्यांचा योग्य क्रम लाव. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण गोष्ट वाचन केलेले आहे. आता आपल्याला खाली वाक्य दिलेले आहे, त्यांचा योग्य क्रम लावायचा आहे. आपण सर्वप्रथम वाक्य वाचूया. गाढवाच्या पाठीवर कापसाचे ओझे होते. आ, पाण्यात भिजून ओझे अधिक जड झाले. ई, मीठ पाण्यात विरघळल्याने ओझे हलके झाले होते. नंतर ई, गाढव पाय घसरून पाण्यात पडले. आणि उ, गाढव मुद्दाम पाण्यात पडले. आता आपण यांचा योग्य क्रम लावूया. पहा, पहिलं लिहायचं आहे आपण गाढव पाय घसरून पाण्यात पडले. त्या ठिकाणी आपण 1 नंबर लिहायचा आहे या वाक्याच्या समोर. पुढे आहे दुसरं वाक्य, मीठ पाण्यात विरघळल्याने ओझे हलके झाले. या समोर आपण 2 हे नंबर लिहायचा आहे. 3 आहे, गाढवाच्या पाठीवर कापसाचे ओझे होते. या वाक्यासाठी आपण 3 क्रमांक द्यायचा आहे. पुढे आहे गाढव मुद्दाम पाण्यात पडले. या वाक्यासाठी आपण 4 क्रमांक लिहायचा आहे. पुढे आहे पाण्यात भिजून ओझे अधिक जड झाले. या वाक्यासाठी आपण 5 क्रमांक लिहायचा आहे. अशा प्रकारे आपण पाठातील गोष्टीचं वाचन केलं आणि या वाक्यांना योग्य क्रम देखील दिलेला आहे. त्यानंतर पुढे आहे विचार कर व सांग. यामध्ये प्रश्न पहिला, गाढव दुसऱ्या वेळी मुद्दाम पाण्यात का पडले? आता आपण याचं उत्तर लिहा. उत्तर, दुसऱ्या वेळी गाढव मुद्दाम पाण्यात पडले कारण पहिल्या वेळी पाण्यात पडल्यामुळे मिठाचे ओझे विरघळून हलके झाले होते. त्यामुळे पुन्हा तसेच केले तर ओझे कमी होईल असा त्याचा समज झाला, म्हणून ते मुद्दाम पाण्यात पडले. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. मिठाप्रमाणे पाण्यात अजून कोणत्या वस्तू विरघळू शकतात? आता आपण याचं उत्तर लिहा. उत्तर, साखर, गूळ, तुरटी आणि खाण्याचा सोडा या वस्तू मिठाप्रमाणे पाण्यात विरघळतात. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. गोष्टीतील गाढवाचा स्वभाव कसा आहे असे तुला वाटते? आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहा. उत्तर, गोष्टीतील गाढव आळशी, लालची व चतुरही आहे असे मला वाटते. ओझे हलके करण्यासाठी ते मुद्दाम पाण्यात पडले, पण त्याच्या आळशीपणामुळे आणि फसवणुकीमुळे शेवटी त्यालाच त्रास झाला. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढे आहे लिहिते होऊया. यामध्ये प्रश्न पहिला, शब्द साखळी पूर्ण कर. आणि आपल्याला इथे अमोल हा शब्द दिलेला आहे. तर आता आपल्याला ही शब्द साखळी पूर्ण करायची आहे. अमोलमध्ये ल हे शेवटचं अक्षर आहे. तर ल पासून आपण लता हा शब्द लिहायचा आहे. नंतर ता पासून तास हा शब्द लिहायचा आहे.
स पासून समय हा शब्द लिहायचा आहे आणि ई पासून ईद हा शब्द लिहू शकतो आणि द पासून दप्तर हा शब्द आपण लिहायचा आहे. अशा प्रकारे आपण ही शब्दसाखळी पूर्ण करायची आहे. त्यानंतर पुढे आहे प्रश्न क्रमांक 2. शब्दांचा योग्य क्रम लावून अचूक वाक्य तयार कर, योग्य विरामचिन्हाचा वापर कर. आपल्याला या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे, ते उलट सुलट दिलेलं आहे, ते आपल्याला योग्य त्याचा क्रम लावायचा आहे आणि शेवटी आपल्याला त्यामध्ये विरामचिन्ह देखील कोणते ते लिहायचं आहे. तर आता आपण ते पूर्ण करूया. आला काल गावाहून रमेश. तर या वाक्याचा योग्य क्रम लिहूया. रमेश गावाहून काल आला आणि शेवटी आपण या ठिकाणी पूर्ण विराम द्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण हे वाक्य या ठिकाणी विरामचिन्हासह पूर्ण केलेलं आहे. पुढे आहे भाजी केली आजी का. तर आता आपण याचा योग्य क्रम लावूया. उत्तर होईल आजी भाजी का केली. तर आता आपण हे वाक्य पूर्ण केलेलं आहे आणि या वाक्याच्या शेवटी आपण प्रश्नचिन्ह द्यायचं आहे, कारण या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी शब्दांचा योग्य क्रम लावून वाक्य बनवले, तसेच योग्य विरामचिन्हाचा देखील वापर केला. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाठ क्रमांक 4 अशी झाली फजिती या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण केला आहे. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.